अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदीचं आणि भरभराटीत जाओ। तुम्हा सर्वांना आयु, आरोग्य, ऐश्वर्य सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करतो। सगळ्यात अगोदर आपण देवघराची पूजा करायची, नंतर गुढी आहे ती गुढी हिंदू संस्कृतीनुसार आपल्या संस्कृतीनुसार गुढी उभारायची आणि नंतर पंचांगाची पूजा करायची। पंचांगाची पूजा करायची। गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष असतं हिंदू संस्कृतीनुसार। तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर पंचांग जर तुम्ही त्याचं वर्ष संवत्सर फल आहे ते जर आपण जर ऐकलं प्रत्येक वर्षी वर्ष संवत्सर फल आहे ते ऐकायला पाहिजे। तर आपण आज वर्ष संवत्सर फल आहे ते ऐकूया पंचांगामधील। हे प्रत्येक वर्षी आपण घेत असतो, तर सगळ्यांनी शांततेत जर वर्ष संवत्सर फल ऐकलं तर त्याचं फळ तुम्हाला खूप पटीने छान भेटत असतं। तर आता आपण वर्ष संवत्सर फल ऐकूया। प्रत्येकाने गुढीची पूजा करायची आहे। पूजा केल्यानंतर वर्ष संवत्सर फल आहे ते प्रत्येकाने ऐकायचं आहे। तर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। अथ संवत्सर फलम। प्रारंभी गजनाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरा समूहाचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावतो। सर्व कार्याची सिद्ध होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो। नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरण उभारावेत। मंगल स्नान करून म्हणजे अभंग स्नान करून ब्राह्मणासह देवाची व गुरुची पूजा करावी, म्हणजे पंचोपचार पूजा करावी। गुरु असेल त्यांचं पाद्य पूजा करावी, ब्राह्मण असेल त्यांची पाद्य पूजा करावी। स्त्रिया व मुली यांना वस्त्र अलंकार भूषित करून उत्साह करावा। ज्योतिष्याचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभदायी होईल। प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कवळ्या पानाचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी, संपत्ती ही प्राप्त होते। मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण चिंचेत काढून रोग शांती करता भक्षण करावे। पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिष यांचे पूजन करून यथाशक्ती दान दक्षिणा संतोन मिष्टान्न भोजन घालावे। नाना प्रकारे गीते, वाद्य, पुण्यपुरुषाची कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते। राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते। प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते। अग्नदानीचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते। मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते। रासाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते। पश्चदिनाधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घ आयुष्य प्राप्त होते। प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता पातकाचे ओघाचे नाश होऊन आयुष्य, यश, लक्ष्मी याची वृद्ध होते। ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व शत्रूचा नाश करतो। वर्ष प्रतिभेच्या दिवशी जो भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करील ते रोग, दुःख, दारिद्र्य रहित होऊन आनंदाने धनधान्याने युक्त होतात। सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीचा
गुरु गौराचा, शुक्र कोमल वाणीचा वाढ करो, शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापाचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात, ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्ध प्राप्ती होते. आता श्री सूर्य सिद्धांत प्रमाणे जगाची उत्पत्ती, संरक्षण व लय या कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेलेले आहे. सांप्रत 51व्या वर्षी पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्या लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मुनी होतात. त्यांचे नाव आहे स्वयंभू, एक स्वयंरचित, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वेबस्त, सावर्ण, दस सावर्ण, ब्रह्म सावर्ण, धर्म सावर्ण, रुद्र सावर्ण, देव सावर्ण, इंद्र सावर्ण. त्यात एक एक म्हणून 71 महायुगे होतात. एका महायुगाचे वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषापर्यंत होऊन गेली. चालू असलेल्या व्यवस्थात मन्वंतर 7वे आहे. व्यवस्थ मनंतर ती 27 महायुगे जाऊन 28वे महायुगे चालू आहेत. कृतायुगात वर्ष 17,28,000, त्रेतायुगाचे वर्ष 12,96,000, द्वापर युगाचे वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाचे वर्ष 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ता आहे. प्रथम इंद्रप्रस्थ युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचे शक 3,044 वर्ष. दुसरा उज्जैनस्थित विक्रम झाला, त्याचे शक 135 वर्ष. तिसरे पैठण येथे शालिवान, त्याचे शक 18,000 वर्ष. चौथे वैतरणी नदीच्या काठी विजयस्तंभी अभियान होईल, त्याच्या शके 10,000 वर्ष. 5वे वर्ष गोड देशात धारतीर्थी नगरांज होईल, त्याचे शके 4,000 वर्ष. 6वे वर्ष कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचे शके 821 वर्ष. कलियुगाच्या 29 वर्षातील 5,125 वर्षे मागे पडली व 4,26,875 वर्षे शिल्लक आहे. आपण आता त्याचे व्यवहार आहे ते जाणून घेऊया. या क्रोधनाम संवत्सर लोकांची विषय वासना वाढेल. या वर्षी लोकांची विषय वासना जास्त वाढेल. उंदीर व टोळी यांचा उपद्रव वाढेल. पाऊस पुष्कळ पडेल, पाऊस खूप पडणार आहे यावर्षी. धनधान्य हे खूप होईल. लोकांमध्ये रोग व लोभ याचे विकार वाढतील. म्हणजे या वर्षी विषय वासना आहे ती जास्त वाढणार आहे. उंदीर व टोळी यांचे उपद्रव होणार आहे. उंदीर आणि उपद्रव म्हणजे काय, चोऱ्या मारा जास्त होणार आहे. पाऊस खूप पडेल, पाऊस जास्त प्रमाणात पडणार आहे यावेळेस. म्हणजे काळजी नाही, शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही. धनधान्य जास्त होणार आहे यावेळेस, म्हणून यावेळेस तुम्ही जास्त पीक पेरू शकता. लोकांमध्ये राग आणि लोभ हे विकार जास्त वाढतील. तर राजांचे फल आपण आता करूया. राजांचे फल काय आहे? सौराष्ट्र, काठेवाडी, पंजाब, उत्तर प्रदेशात ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेशात, पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतात आहे. मेधाधिपत बिहार, जबलापूर आहे. तसेच गंगेच्या ठिकाणी आहे. धनधान्य स्वामींचे फल गुजरात मध्ये आहे. आंध्र प्रदेशाचे फल विंध्य पर्वतात आहे. रासादीप फल कोकण मध्य प्रदेश आहे. अर्घ्याचे फल आंध्र प्रदेश. सेनेचे फल पंजाब काश्मीरात आहे. नरसिंहाचे फल दिल्लीमध्ये आहे. फलाधिपती फल गुजरात मध्ये आहे. राजा मंगल असण्याने
धान्य व संपत्ती कमी होईल. आग, चोरी, रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल. मंत्र शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य, फळ, फुलं कमी मिळतील. आग, चोऱ्या यापासून लोकांचा त्रास होईल. रोगराई वाढून लोक सुखी होणार नाही. मेधादी शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल. संपत्ती वाढेल. लोकांचे सुख समाधान मिळेल. खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल. आगीपासून, चोरापासून त्रास वाढेल. लोकांमध्ये रक्तांचे विकार वाढतील. रसाचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, कापड, फळे हे विपुल मिळतील. ऊस, चंदन, सोने हे मुबलक मिळेल. रब्बीची स्वामी गुरु असल्याने पाण्याची टंचाई होईल. रोगराई वाढेल. जोंधळा, हरभरा कमी पिकेल. नरसिंहाचा अधिपती मंगळ असल्याने पोळा, तांबडे कापड, रक्तचंदन, तांबे यांची किंमत वाढतील. आद्र प्रवेश, ज्येष्ठा नक्षत्र 14 शुक्रवारी 21 जून 2024 रोजी आद्र 12:06 सूर्य आद्रे नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फळ लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. लोक सुखी समाधानी होतील. या वर्षी वरुण नावाचा मेघ असल्याने यज्ञयाग होतील. सर्वत्र आनंद होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल. पृथ्वी जलमय होईल. या वर्षी पृथ्वीश्रवण नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुटवडा होईल. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभती भरपूर होईल. मेघ निवासी वाण्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र संधिवार आहे पडेल. त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल. या वर्षी 4 अडक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी 6 भाग नदी, पर्वत यावर, 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्ध होते. नक्षत्र पातक जाते. रोगाचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतत मनोरथ सिद्ध होतात व सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नान फळ मिळते. हे शुभकारक वर्षफळ संवत्सरे रमाच्या दिवशी जो भक्तीने श्रवण करतील त्याचे वर्षभर सुखाने होतील. इति श्री संवत्सर फल संपूर्ण. श्री गजानन चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. या वर्षी पाऊस खूप छान पडणार आहे. रोगराई पण आहे. चोऱ्या याच्यापासून थोडं सांभाळा. काम वासना जास्त यावेळेस होणार आहे म्हणून मन शांत ठेवून आपण गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, स्वामी चैत्र असेल, संक्षिप्त गुरुचैत्र असेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त सेवा करावी आणि केलेली सेवा ही महाराजांच्या चरणाजवळ ठेवावी. हे वर्ष संवत्सर फल आहे. सर्वांनी मनापासून ऐकावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.